BSc 2 semester 4. Name of the paper stratigraphy. Today's super group is Cretaceous of Trichinopoli. We are studying Mesozoic era. In Mesozoic era there are three periods: Jurassic, Triassic and Cretaceous. So we are going to study this Cretaceous system which is exposed in Trichinopoli. हे जे क्रिटेशियस फॉर्मेशन्स आहेत मेसोझोइकमधले हे इंडियामध्ये डेव्हलप झालेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे रॉक फॉर्मेशन्स किंवा लिथोलॉजी याच्यामध्ये आपल्याला दिसते. इट हॅज अ व्हरायटी ऑफ फेसेस ऑफ डिपॉझिट्स. इट कंटेन्स डिफरंट टाइप्स ऑफ डिपॉझिट्स इन डिफरंट पार्ट्स ऑफ द कंट्री. एस्पेशली साऊथ इंडियामध्ये ह्याचे एक्सपोजर्स आहेत आणि हे जे आहेत एक्सपोजर्स हे मरीन ओरिजिनचे आहेत, म्हणजे मरीन एन्व्हायरमेंटमध्ये हे रॉक जे आहेत ते तयार झालेले आहेत. त्रिचनापल्ली, वृंदाचलम आणि पॉंडिचेरीमध्ये हे एक्सपोजर्स आपल्याला दिसतात. त्रिचनापल्लीमध्ये जे काही लिथोलॉजी आहे किंवा रॉक सक्सेशन्स आहेत त्यांचा थिकनेस 1000 मीटर आहे आणि त्यांची एज जी आहे ती ॲप्टियन टू मॅस्ट्रेशियन इतकी आहे. त्याची रेंज आहे ती एजची आणि थिकनेस जो आहे तो 1000 मीटर इतका आहे. आणि त्रिचनापल्लीचे जे रॉक आहेत ते इक्विव्हॅलंट आहेत दालमियापुरम स्टेजला. दालमियापुरम नावाची लोकॅलिटी आहे किंवा एरिया आहे, तिथं जे एक्सपोजर्स आहेत त्याला दालमियापुरम स्टेज असं म्हणतात. त्याच्याशी इक्विव्हॅलंट असे हे त्रिचनापल्ली फॉर्मेशन्स आहेत. आता लिथोलॉजी आणि फॉसिल्स बघू आपण, म्हणजे कुठले कुठले रॉक फॉर्मेशन्स आहेत म्हणजेच लिथोलॉजी आणि कुठले कुठले फॉसिल्स मिळतात. इट इज व्हेरी रिच इन फॉसिल्स. तर रॉकच्या बाबतीत बोलायचं झालं तर ग्रे शेल्स आहेत, म्हणजे सेडिमेंटरी ओरिजिन आहे, मरीन एन्व्हायरमेंटमध्ये तयार झालेले सेडिमेंटरी रॉक्स आहेत. ग्रे कलरचे शेल आहेत, त्याच्यामध्ये पायराईट म्हणजे आयर्न ओर आहे, पायराईट आहे आणि मर्कॅसाईट यांचे क्रिस्टल मिळतात आपल्याला आणि मस्कोवाईट पण सापडतो आपल्याला त्याच्यामध्ये. आता फॉसिलच्या बाबतीत बोलायचं झालं तर दे कंटेन लार्ज नंबर ऑफ अमोनाइट्स. अमोनाइट्सचे फॉसिल्स भरपूर प्रमाणात सापडतात. त्याच्यानंतर फोरामिनिफेरा आहे, हे मायक्रो फॉसिल्स आहेत फोरामिनिफेरा म्हणजे, आणि ऑस्ट्राकॉड्स आहेत. आणि मरीन ट्रान्सग्रेशन जे झालेलं आहे त्याच्यापासून दालमियापुरम फॉर्मेशन डिपॉझिट झालेलं आहे. त्याच्यानंतर आहे उत्तातूर. उत्तातूरमध्ये लाईमस्टोन, क्लेज आणि आरेनेसियस रॉक्स आहेत. आरेनेसियस म्हणजे सँड साइज्ड पार्टिकल असणारे रॉक, म्हणजे सँडस्टोनसारखे. चार्नोकाईटवर हे फॉर्मेशन्स आपल्याला सापडतात. खाली चार्नोकाईट हा मेटामॉर्फिक रॉक आहे आणि वरती हे लाईमस्टोन, क्लेज आणि सँडस्टोन दिसतात आपल्याला. आता लोअर पार्टमध्ये जे आहेत ते लाईमस्टोन बेड्स आहेत, कोरल रिप्स आहेत आणि क्लेज आहेत उत्तातूरच्या लोअर स्टेजमध्ये. आणि त्याच्यामध्ये जे फॉसिल्स आहेत ते शॉलियन, बॅचिया इन्फ्लाटा, ट्युरिलाइट्स, ॲकॅन्थोसिरोस म्हणजे हे सगळे सिफॅलोपॉड्स आहेत. त्यानंतर हिंकोनेला हे ब्रॅचिओपॉड आहे. त्यानंतर ॲरिया, लिमा, पेक्टन हे पेलिसायपोड्स आहेत. असे वेगवेगळे फॉसिल्स या लाईमस्टोनमध्ये सापडतात आणि कोरल रिप्स आहेतच परत. ह्याच्याशिवाय काही प्रमाणात सापडणारे फॉसिल्स म्हणजे सायकेड जे आहेत, सायकेड ट्री म्हणजे नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत ते सायकॅड्स. त्याचं वूड
त्याच्यानंतर काही ऑस्ट्रोकोड्स, काही फिशेसचे फ्रॅगमेंट्स म्हणजे कार्टिलेज वगैरे हे पण ह्याच्यामध्ये सापडतं. अनकॉइल्ड अमोनाइट, जनरली अमोनाइट्स असतात ते कॉइलच्या स्वरूपात असतं, कॉइलिंग झालेलं असतं त्यांच्यामध्ये, पॅलेंटॉलॉजीमध्ये ते झालेलं असतं. पण इथं जे आहेत ते अनकॉइल्ड आहेत. अशा स्वरूपात सापडणारे अमोनाइट्स हे भरपूर सापडतात उत्तातुर्क फॉर्मेशनमध्ये. आणि सेकंड फेज जी आली मरीन ट्रान्सग्रेशनची, मरीन ट्रान्सग्रेशन म्हणजे जी लेवल आहे सी लेवल ती कॉन्स्टंट असते. त्याच्या जर मागं गेला तो, त्याच्यापेक्षा समुद्र जर मागं हटला, ती जी लेवल आहे त्याची ती मागं गेली, तर त्याला आपण ट्रान्सग्रेशन म्हणतो. तर जेव्हा असं सेकंड ट्रान्सग्रेशन झालं त्यावेळेला हे तयार झालेले आहेत अमोनाइट्स. त्यानंतरची स्टेज आहे त्रिचोनापोली स्टेज. आता ह्याच्यामध्ये आहेत ते हे पण मरीन फॉर्मेशन आहे, सँडस्टोन, ग्रीट्स, ग्रीटमध्ये कॅल्कॅरियस ग्रीट आहेत, काही प्रमाणात शेल्स आणि लाईमस्टोन्स आहेत. आता जे लाईमस्टोन आहेत त्याच्यामध्ये व्हाईट शेल सापडतात गॅस्ट्रोपोडचे भरपूर प्रमाणात आणि पेलिसायपोडचे. आणि ते व्हाईट शेलमुळे तो एकदम व्हाईट दिसतो लाईमस्टोन, त्यामुळे त्याला त्रिचोनापोली मार्बल असं म्हटलं जातं. मार्बलसारखा व्हाईट दिसतो. ॲक्च्युली तो कोण आहे, शेली लाईमस्टोन किंवा फॉसिलिफेरस लाईमस्टोन, पण व्हाईट कलरच्या शेलमुळे तो व्हाईट कलरचा दिसतो मार्बलसारखा, म्हणून त्याला म्हणतात त्रिचोनापोली मार्बल. आता उत्तातूर फॉर्मेशन जे आहे ते ह्याच्या खाली आहे त्रिचोनापल्ली फॉर्मेशनच्या. आणि या त्रिचोनापल्ली आणि उत्तातूरमध्ये डिफरन्स काय आहे, तर ह्याच्यामध्ये त्रिचोनापल्लीमध्ये ग्रानाइट पेबल्स सापडतात, ग्रॅव्हल्समध्ये आणि कॉंग्लोमरेटमध्ये बरेच ग्रानाइटचे पेबल्स सापडतात, म्हणजे स्मॉल साईज फ्रॅगमेंट सापडतात. आणि हे कधी तयार झाले, तर ड्युरिंग थर्ड फेज ऑफ मरीन ट्रान्सग्रेशन, म्हणजे पुन्हा जेव्हा मरीन ट्रान्सग्रेशन झालं तिसऱ्यांदा त्यावेळेला हे तयार झालेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात फॉसिल्स सापडतात, सिफॅलोपॉड्स, प्लॅसेंटिसिरास, डेस्मोसिरास, होलोसिरास, हे सगळे सिफॅलोपॉड्स आहेत. त्यानंतर पेलिसायपोड्स, त्याच्यामध्ये येतात ट्रायगोनिया, स्पॉन्डिलिस, कॉर्ब्युला, ऑस्ट्रिया. गॅस्ट्रोपोड्स आहेत सिरिथियम, ट्युरिटेला, गॉसाव्हिया इंडिका. आणि कोरल्स आहेत ट्रोकोसिमिला, ॲस्ट्रोकोनिया एट्सेट्रा. हे सगळे फॉसिल्स या त्रिचोनापोली स्टेजमध्ये आपल्याला सापडतात. त्याच्यानंतरची स्टेज आहे ॲरियालूर, म्हणजे त्रिचोनापोलीच्या वर अरियालूर. आता ह्याच्यामध्ये आहेत ते आर्जिलेसियस सँडस्टोन आणि व्हाईट सँडस्टोन. आर्जिलेसियस म्हणजे फाईन ग्रेन सँड साईज असतात सँडस्टोन हे, पण त्याच्यापेक्षा कमी साईजचे जे जरा आर्जिलेसियसकडं फाईन साईजकडे जाणारे सँडस्टोन, आणि व्हाईट सँडस्टोन म्हणजे व्हाईट सिमेंट असणारे सँडस्टोन, म्हणजे सिलिसियस सिमेंट असणारे सँडस्टोन सापडतात. ह्याच्यामध्ये पण भरपूर फॉसिल सापडतात. बरेचसे फॉसिल्स त्रिचोनापोली स्टेजसारखेच आहेत ह्याच्यामधल्या. सिफॅलोपॉड्स, गॅस्ट्रोपॉड्स, सिरिथियम, नेरिटा, सायप्रिया. त्यानंतर पेलिसायपोड्स आहेत. त्यानंतर इकेनॉइड्स आहेत, सिडॅरिस, हेमॅस्टर्स. त्यानंतर फिशेस आहेत. असे वेगवेगळे फॉसिल अरियालूर स्टेजमध्ये आपल्याला सापडतात. आणि फायनल फेज जी होती मरीन ट्रान्सग्रेशनची, म्हणजे शेवटचं जे मरीन ट्रान्सग्रेशन झालं ते या स्टेज ज्या वेळेला ही डिपॉझिट होत होतं या स्टेजचं अरियालूरचं त्यावेळेला झालेलं आहे. त्याच्यानंतर आहे निनियूर फॉर्मेशन. अरियालूरच्या वरती आहेत निनियूर. आणि इथं अमोनाइट्स डिसअपियर झालेले आहेत. आधी भरपूर प्रमाणात अमोनाइट्स सापडले आहेत, कॉइल्ड, अनकॉइल्ड, पण इथं ते नाहीसे झालेले दिसतात आपल्याला निनियूरमध्ये. ह्याच्यामध्ये आहेत ब्राऊन आणि ग्रे कलरचे सँडस्टोन, त्यानंतर शेल्स, आरेनेसियस लाईमस्टोन्स,
आणि फॉसिल जे आहेत ते सिफॅलोपॉड्स, नॉटिलस, डॅनिकस, गॅस्ट्रोपॉड्स, ट्युरिटेलासारखे, कोरल्स आहेत स्टायलिनासारख्या, अल्गी आहेत, पोरेला, मॅलॅव्हिया अशा अल्गी आहेत. आणि असे थोडे वेगळ्या प्रकारचे आपल्याला फॉसिल्स इथं सापडतात निन्यूअरमध्ये. मरीन ट्रान्सग्रेशन संपलेलं आहे इथं. तर हे होते क्रिटेसियस ऑफ त्रिचनापल्ली. याचे वेगवेगळे स्टेजेस आणि त्या प्रत्येक स्टेजमध्ये सापडणारे फॉसिल्स हे आपण बघितलं.